कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती अमावस्या पार पडत आहे। आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती राज्यभरातून नव्हे तर देशभरातून भाविक दर्शनासाठी गडावरती आलेले आहेत। आज श्रींचा पालखी सोहळा हा दुपारी 1 वाजता जेजुरी गडावरून त्याचं प्रस्थान होणार आहे आणि नंतर कऱ्हा नदीच्या दिशेने जाणार आहे। जेजुरीमधून दालेवाडी रोड असेल, त्यानंतर कऱ्हा नदीच्या म्हणजे नाझरे धरण येथे श्रींचा पालखी सोहळा पोहोचणार आहे। त्यानंतर श्री खंडेरायाचा शाही स्नान कऱ्हा नदीवरती पार पडणार आहे आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर सोमवती अमावस्याची सांगता होणार आहे। परंतु सकाळपासूनच आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात वरती भाविक येथे दाखल झालेले आहेत। अगदी खंडेरायाचा गड हा पिवळ्या सोन्याने न्हावून निघालेला आहे। जेजुरी देवस्थान असेल, मोठ्या प्रमाणात भाविकांची कसल्याही स्वरूपाची गैरसोय होऊ नये म्हणून सुविधा देण्यात आलेल्या आहे। जेवणाची व्यवस्था असेल किंवा जे सेवा करतात, दर्शनासाठी येतात, त्यांचा तळी भांडाराचा कार्यक्रम असेल, अशा विविध सुविधा भाविकांना कोणत्याही स्वरूपाची अडचण येऊ नये यासाठी जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना सुविधा करून देण्यात आलेल्या आहेत। पोलीस खात्याच्या वतीने देखील सतर्कता बाळगण्यात आलेली आहे। कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रतिकार घडू नये यासाठी जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणात सुविधा देण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीतच आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावरती जेजुरी गडावरती देशभरातून राज्यभरातून भाविक आलेले आहेत आणि दर्शन घेत आहेत आणि दुपारी 1 वाजता खऱ्या अर्थाने पालखी सोहळा हा कऱ्हा नदीच्या दिशेने निघणार आहे आणि कऱ्हा नदीवरती श्री खंडेरायाचा पालखी सोहळ्याचे शाही स्नान झाल्यानंतर सोमवती अमावस्याची सांगता होणार आहे। कॅमेरा पर्सन दीपक कापरे, TV9 मराठी, जेजुरी।